मी एक शिक्षिका आहे आणि 16 तारखेपासून आमची जनगणनेमध्ये ड्युटी लागलेली आहे. त्यात मला जे काही अनुभव आले ते मला तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले. कारण की सध्या परिस्थितीत असं मला दिसून येत आहे की शिक्षकांविषयी जी रिस्पेक्ट, जो आदर होता तो हल्ली फारच तळागाळाला गेलेला आहे. काही लोकांचे बोलणे जे माझ्या कानावर आले ते मी इथे शेअर करू इच्छिते. सर्वप्रथम तर घरांवर क्रमांक टाकणे सुरू आहे. तेव्हा मी जेव्हा गेली तर सकाळी गेली, उन्हाचा तडाखा खूप वाढतो म्हणून. तर मला एका पुरुषाने विचारलं की एवढ्या सकाळी येतं का म्हणे. मग मी त्यांना सांगितलं, हो आम्हाला 12-12:30पर्यंत फिरावे लागते, त्यानंतर ऊन होते, आम्ही संध्याकाळी येतो परत. नंतर मग मी चेक करायला लागली तो परिसर, आणि परिसर चेक करताना तो व्यक्ती मला परत म्हणाला की तुम्ही आमच्याच घरावर का बरं वारंवार पाहताय, आमच्याच घराकडे का बरं वारंवार पाहताय. म्हटलं काका, हे बघा, मी तुमच्याच घराकडे नाही बघत आहे, मला फक्त चेक करायचं आहे की इथून कुठे रस्ता आहे का, कोणती गल्ली आहे का, मला इकडून कुठे जाता येईल का, म्हणून मी बघत आहे. त्यानंतर मग दोघा-तिघांनी मला तसंच विचारलं की तुम्ही एवढ्या सकाळी का बरं आले. मग दुसऱ्या दिवसाला गेली तेव्हा दुसऱ्या दिवशी एका घरी जाताना फक्त मी एवढं विचारलं की या इमारतीमध्ये किती लोक राहतात, किती घरं आहेत. तर ती काहीच बोलली नाही बाई, आणि वरून घरातल्या घरात पुटपुट करायला लागली, आणि तिचं पुटपुटणं माझ्या कानावर पडलं. म्हणत होती, यांना काय आहे म्हणे, नुसते तर खुर्च्या तोडतात, घरबसल्या पगार मिळतो यांना, करताय तर कोणतं काय बिघडत आहे. मग मी त्यांना परत म्हटलं, काय म्हणाला ताई तुम्ही. तर ती बोललीच नाही. तेव्हा मला जाणवलं की शिक्षकांची काय दयनीय स्थिती आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकांना जो आदर होता, की गावातून जरी शिक्षक जात असले तरी लोक आदराने त्यांना नमस्कार करायचे, आणि आपल्या घरातल्या कोणत्याही समस्या असेल, कौटुंबिक समस्या आणि किंवा दोन शेजाऱ्यांमधली कोणती समस्या असेल तरी ती शिक्षकांना जाऊन सांगायची आणि त्यांच्यातर्फे ते सोडवून घेत होते. परंतु हल्ली अशी परिस्थिती आलेली आहे की आम्ही त्यांच्या घरी जाऊन काही मागत तर नाही आहोत, आणि आम्ही राष्ट्रीय काम करत आहोत, राष्ट्राचं काम करत आहोत. मग त्यांना असं बोलण्याची का बरं गरज पडली. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शिक्षकांना आदर द्या, कारण की शिक्षक हेच तुमच्या विद्यार्थ्यांचं, तुमच्या पाल्यांचं भविष्य घडवत असतात. स्वतःच्या घरातले कामं करून आम्ही निघतो. शाळेची काय परिस्थिती असते हे आम्हाला माहीत आहे. लोकांना वाटते की शाळेत काय करतात, कुठे शिकवतात. असं नाही आहे. ज्याची परिस्थिती त्यालाच माहीत असते. आपण 1-2 मुलं आपल्या घरात असेल तर त्यांना सांभाळताना आईची काय नाकीनऊ होते किंवा घरातल्या लोकांची काय नाकीनऊ होते हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. 2 महिने शाळेला सुट्ट्या लागल्या की वारंवार आपल्याला वाटत असते की कधी कधी पोरं शाळेत जातात आणि कधी घरामध्ये शांतता वावरते. मग विचार करा, शिक्षक लोक एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांचं रडणं, त्यांचं म्हणणं सगळं ऐकून घेतात, त्यांच्यामध्ये पेशन्स ठेवावं लागते. या सगळ्या गोष्टी करताना शिक्षकांची काय अवस्था होते हे तुम्हाला माहीत आहे का. मग तुम्ही कसं म्हणू शकता की तुम्ही नुसते खुर्चीवर बसून पगार तोडता. हे चुकीचं आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही शिक्षकांना आदर द्या. व्यक्ती तितक्या प्रकृती. एखादी व्यक्ती असतो जो या पेशाला शोभत नाही, पण त्यामुळे आपण सगळ्या लोकांना त्याच्यासाठी बोलू शकत नाही.